अंडे के खाली छिलके सोचने लगे हटके। काही वर्षांपूर्वी मराठी सिनेमांमध्ये एक फुल हटके कॉन्सेप्ट आला होता, आईना का बायना। दिग्दर्शक समित कक्कड याने हा हटके कॉन्सेप्ट आणला होता आणि आता पुन्हा असलाच एक हटके कॉन्सेप्ट घेऊन तो आलाय। नाव आहे हाफ तिकीट। या सिनेमाच्या या गाण्याचा लॉन्च इव्हेंट काही दिवसांपूर्वी मुंबईत झाला। यावेळी या गाण्याच्या म्युझिक टीम सोबत आम्ही गप्पा मारल्या। चल चल हे गाणं आज जे आमचं रिलीज झालं आहे त्याच्यासाठी आम्ही रिडिरेक्शन केलं आहे, रिक्रिएशन ऑफ द सॉन्ग आम्ही ते केलं आहे। सो वी आर द म्युझिक डिपार्टमेंट फॉर हाफ तिकीट। आणि ते करताना आम्हाला खूप मजा आली, म्हणजे इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स फॉर अस की असं काहीतरी वेगळं काम होतं आमच्यासाठी। सो फर्स्ट या सॉन्गचं एक स्पेशल सांगायचं म्हणजे काय, तर आम्ही फर्स्ट एक स्क्रॅच पाठवलेला जो क्षितिजने लिहिलेला, तो आम्ही हर्षचा रेकॉर्ड करून पाठवलेला स्क्रॅच। तो इतका चांगला झालेला, इतका चांगला झाला की आता तुम्ही फायनल सॉन्ग पण ऐकताय तर त्याच्यात पण त्या स्क्रॅचमधले काही काही पार्ट्स सगळ्याच गोष्टी बिकॉज तो सोल आपण परत रिक्रिएट नाही करू शकत। म्हणजे तुम्ही एखादं गाणं गायलं तर ते जे छापलं गेलं ते परत रिक्रिएट नाही करतो। इतकं आवडलं सगळ्यांना की आम्ही ते त्याच्यात ठेवलं। आणि मेन ह्या सॉन्गमधले हे होतं की आम्हाला मराठी सोल म्हणजे मराठी लोकांना आवडायला पाहिजे, असं नाही वाटलं पाहिजे की साऊथ का गाणं आहे यार। फिल्मच्या टॉपिकला जोडून विथ सगळं विजन त्या सगळ्या ह्याला जाणं, त्याचं आम्ही मेहनत करून एक आमचं एक करायचा प्रयत्न केला। आय होप लोकांना आवडेल। या सर्व गप्पांनंतर आमच्या गप्पा झाल्या डायरेक्टर समित कक्कड सोबत। या अशा सर्व अनकंट्रोल्ड वातावरणातले शूटिंगचे काही एक्सपीरियंस त्यांनी आमच्या सोबत शेअर केले। झोपड़पट्टी में शूटिंग करना, वहाँ के बच्चे जो होते हैं वो उनका एक अलग एटीट्यूड होता है, यू नो। और ये जब इन लोग झोपड़पट्टी में शूट करने को गए, सो आई थिंक सो एक दिन के अंदर वो एटीट्यूड इनमें था। एंड यू नो दे वर आंसरिंग की अदर पीपल कि जरा हटो, इधर कैमरा लगने वाला है। एंड पीपल आल्सो वेरी हैप्पी बिकॉज वो जो जेल होता है, जब एक छोटा बच्चा बहुत जल्दी जेल होता है, एंड यू नो वो बहुत इंपॉर्टेंट है फिल्म के लिए। एंड एक भी सेकंड टेक नहीं दिया इन्होंने। इतनी भीड़ में शूटिंग करना, मतलब वो इतना डिफिकल्ट लोकेशन है, वहाँ दारू खाना, रेती बंदर, कोयला बंदर, वहाँ यू नो अलग अलग तरह के लोग आपको दिखने को मिलेंगे। कोई आड़ा टेढ़ा दिखता है, कोई काला है, कोई ये है, कोई वो है, एंड दे यूज्ड टू जस्ट गो एंड टॉक टू एवरीबॉडी ओवर देयर। गाना इज़ द सोल ऑफ द फिल्म आई वुड से। एंड बहुत ही अप्रतिम गाना है, बहुत ही अच्छा लिखा है बिकॉज उसमें इमोशन बहुत है और वो इमोशन बहुत ज़रूरी है बिकॉज वो इमोशन इज़ कमिंग आउट थ्रू दिस बॉयज़, you know, who are not stars. They have just pulled it off on their own without even trying to tell them कि तुमको स्माइल इतना ही करने का है। You know, शॉट के टाइम पे they used to smile and it was always perfect. I want to thank them because of them this film is made. if ये दो बच्चे नहीं होते ये फिल्म नहीं बनती। सो हे असे सर्व शूटिंग एक्सपिरियन्स असणारं हे एक गाणं आता आपल्या समोर आलंय। बाकीची गाणी ही आम्ही तुम्हाला दाखवू, बट थोडा वेळ थांबा।